संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. सध्या शिक्षक भरतीसाठी आणि जे उमेदवार शिक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासन घेण्याच्या तयारीमध्ये आहे. आता सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे खाजगी संस्था आहेत, जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होते. आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या 2 भरत्या झाल्या त्यामध्ये आपण बघितलं असेल की संस्थावरील जो भ्रष्टाचार होता, जो मोठ्या प्रमाणावरती होता, तो भ्रष्टाचार कुठंतरी आता थांबलेला आहे. आणि अनेक संस्था जर आपण बघितल्या तर त्या ठिकाणी मेरिटवरती लागणाऱ्या उमेदवारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे. स्वामी असेल, रयत असेल, SB असेल, डेक्कन असेल, अशा अनेक संस्था आहेत की ज्या ठिकाणी 1 रुपया न देता आपले अनेक उमेदवार त्या ठिकाणी जॉईन झाले. बरं, ह्याच संस्था नाहीत तर अशा अनेक छोट्या छोट्या संस्था सुद्धा होत्या की ज्यांनी 1 रुपया न घेता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केलेली आहे. आणि काही संस्थांनी डोनेशन घेतलं, म्हणजे डोनेशनचे जी रेट होता तो 30 लाख 35 लाखावरून आता 5 लाख 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे कुठंतरी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी भरती प्रक्रिया आणि यामुळं जो होणारा भ्रष्टाचार होता तो कुठंतरी थांबलेला आहे. यामध्ये एक जी संस्था होती, एक विभाग होता, तो विभाग या पवित्र पोर्टलच्या बाहेर होता आणि तो आहे अल्पसंख्याक विभाग. परंतु काही दिवसाआधी, काही महिन्यापासून अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत काळे खान यांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे किंवा राज्य मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला की आमच्या अल्पसंख्याक शाळावरती, म्हणजे ज्या अल्पसंख्याक शाळा असतील त्यावरती सुद्धा हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे. आणि जी भरती प्रक्रिया त्या ठिकाणी संस्था राबवतात, म्हणजे संस्थेचे जे फॅमिलीमधले असतील, कुटुंबातले असतील असे लोक त्या ठिकाणी घेतात, तर ते लोक न घेता त्या ठिकाणी पवित्र पोर्टलसारखी एक प्रणाली विकसित करून ती भरती प्रक्रिया ही त्याच लेवलवरती किंवा त्याच धर्तीवरती घेण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली होती. आणि त्यालाच अनुषंगाने शासन आता एक नवीन प्रणाली विकसित करण्याच्या मार्गावरती आहे. जशी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होते तशीच शासनाकडनं जे उमेदवार आहेत ते उमेदवार त्याला मेरिटनुसार त्या ठिकाणी जातील. आणि जे अधिकार, जसं संस्थेला अधिकार आहेत तिथे आणि येणाऱ्या 10 लोकांमध्ये ते निवडू शकतात, तसंच संस्थेवर सुद्धा, अल्पसंख्याक संस्थेवर सुद्धा शासनाकडनं उमेदवार जातील आणि ती संस्था त्या उमेदवारामधून एक शिक्षक त्या ठिकाणी निवडेल. यामुळं काय होईल तर भ्रष्टाचार जो वाढलेला आहे किंवा जो ज्या ठिकाणी फॅमिलीला घेतल्या जातं, फॅमिलीला वेटेज दिलं जातं, कोणीतरी जवळचं असेल त्याला नोकरी दिल्या जाते, ते कुठेतरी थांबणार आहे. आणि अनेक ठिकाणी असंही होतं की भरती प्रक्रिया करत असताना काही ठिकाणी चुकीची माहिती दिली जाते की आमची जागा रिक्त होणार आहे. असं 2-2, 4-4 वर्ष आधी पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं फुकट काम केलं जातं. हा प्रकार अल्पसंख्याक शाळेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळं या निर्णयाचा फटका, म्हणजे फटका कोणाला बसणार तर अल्पसंख्याक शाळेंना बसणार. त्याच्या अल्पसंख्याक शाळेत त्यांना हा फटका बसणार. आणि फायदा कोणाचा होणार तर गुणवत्ताधारक असणारे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना याचा त्या ठिकाणी लाभ किंवा फायदा होऊ शकतो. त्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा निर्णय आल्यानंतर किंवा ही चर्चा सुरू झाल्यानंतर, पेपर इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातम्या आल्यानंतर अल्पसंख्याक शाळेचे जे संस्था चालक आहेत त्यांचे दावे दणाणले आहेत. आणि यामध्ये आणखीन एक घोटाळा त्या ठिकाणी पुढे येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या ज्या संस्थेमध्ये ज्या रिक्त पदे आहेत ते पूर्ण रिक्त पदे भरण्याचं काम त्या ठिकाणी अल्पसंख्याक शाळेवरती सुरू झालेलं आहे. तुम्ही बघा की अल्पसंख्याक शाळेच्या जाहिराती आता मध्यंतरी वाढलेल्या असतील आणि त्या ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे ही जर प्रणाली विकसित झाली नसेल तर शासनाने एक शासन निर्णय काढून त्या ठिकाणी कुठंतरी
एक निर्णय घ्यायला हवं की ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने जर परवानगी नाकारली आणि त्या थांबवल्या तर सध्या जो शिक्षण विभागामध्ये शालार्थ आयडीचा घोटाळा मोठ्या प्रमाणावरती बोगस नियुक्त्या ज्या झालेल्या होत्या त्याच पद्धतीने अल्पसंख्याक शाळेवरती सुद्धा हे प्रकार सुरू झालेले आहेत, अनेक ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्यामुळं यावरती सुद्धा कुठेतरी शासनाने निर्णय घेऊन हे तात्काळ पवित्र प्रणालीसारखी एक नवीन प्रणाली विकसित करून त्या अल्पसंख्याकाला त्या ठिकाणी लावावी आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. त्यामुळे भविष्यामध्ये दरवर्षी कुठे ना कुठे भरती प्रक्रिया ही राबवली जाऊ शकते. इतरही विभाग आहेत, समाज कल्याण विभाग आहेत, अल्पसंख्याक आहे, आदिवासी विभाग आहे, त्यानंतर आणखीन आश्रमशाळेचा विभाग आहे. यावरती सुद्धा जर पवित्र प्रणाली आली तर भरती प्रक्रिया ही दरवर्षी होऊ शकते. यावर सुद्धा काम करणं खरं तर गरजेचं आहे. परंतु हा जो निर्णय होता अल्पसंख्याकांचा, हा निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये अल्पसंख्याक शाळेवरती जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कुठेतरी त्या ठिकाणी थांबेल. अल्पसंख्याक अध्यक्ष जे आहेत, अल्पसंख्याक अध्यक्ष तारे खान यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तो मुद्दा पुढे आणलेला आहे आणि ते जर सक्सेस झाला तर कुठेतरी आपल्या जे बेरोजगार भावी शिक्षक आणि गुणवत्ताधारक आहेत त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि जे कोणी उमेदवार TETची तयारी करत असेल तर सध्या कुरीवारी बॅच 1 जी बाळासाहेब शिंदे सरांची TET फॅक्टरी आहे त्यामध्ये सुरू आहे. अत्यंत दर्जेदार असे शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला शिकवतील आणि जर तुम्ही ही बॅच केली तर 100% TET पास होण्याची संधी आहे यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळं जे कोणी TETचा अभ्यास करत असतील त्यांनी आवर्जून ती बॅच लावली. आणि ही जी अपडेट आहे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याबाबत या अल्पसंख्याकांच्या बाबतीत जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.